नमस्कार मंडळी. भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातील 1 ते 14 श्लोक आपण पाहिले. हा अध्याय आहे ज्ञान कर्म संन्यास योग. आता आपण पुढील श्लोकांकडे वळूया. श्लोक क्रमांक 15. एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैः अपि मुमुक्षुभिः कुरु कर्म एव तस्मात् त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतं. प्राचीन काळातील सर्व मुक्त जीवांनी माझे दिव्य स्वरूप जाणून त्याप्रमाणे कर्म केले, म्हणून तू सुद्धा त्यांच्या पदचिन्हांचे अनुसरण करून आपले कर्म केले पाहिजेस. किम कर्म किम अकर्म इति कवयः अपि अत्र मोहिताः तत् ते कर्म प्रवक्ष्यामि यत् ज्ञात्वा मोक्षसे अशुभात्. कर्म काय आणि अकर्म काय हे निश्चित करण्यात बुद्धिमान लोकही गोंधळून जातात. आता मी तुला कर्माचे वर्णन करतो आणि ते जाणल्यावर तू सर्व अशुभातून मुक्त होशील. कर्मणः हि अपि बोद्धव्यं च विकर्मणः अकर्मणः च बोद्धव्यं गहना कर्मणः गतिः. कर्माच्या गुंतागुंती समजणे अत्यंत कठीण आहे, म्हणून मनुष्याने कर्म विकर्म आणि अकर्म म्हणजे काय हे योग्य रीतीने जाणले पाहिजे. कर्मणि अकर्मयः पश्येत अकर्माणि च कर्मयः सः बुद्धिमान मनुष्येषु सः युक्तः कृत्स्न कर्मकृत. जो कर्मात अकर्म पाहतो आणि अकर्मात कर्म पाहतो तो बुद्धिमान मनुष्य होय. तो जरी सर्व प्रकारच्या कर्मांमध्ये मग्न असला तरी दिव्य स्तरावरच स्थित असतो. यस्य सर्वे समारंभाः कामसंकल्प वर्जिताः ज्ञान अग्निदग्ध कर्माणं तम आहुः पंडितं बुधाः. ज्याचा प्रत्येक प्रयत्न इंद्रिय तृप्तीच्या इच्छेविरहित आहे तो पूर्ण ज्ञानामध्ये स्थित आहे असे जाणावे. ज्ञानी साधुपुरुषांच्या मते या प्रकारे कर्म करणाऱ्या मनुष्याचे कर्मफळ अग्निरूपी पूर्ण ज्ञानाद्वारे जळून भस्म झालेले असते. त्यक्त्वा कर्मफलासंग नित्यतृप्तो निराशयः कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किंचित करोति सः. आपल्या कर्मफळावरील सर्व आसक्तीचा त्याग करून नित्य तृप्त आणि स्वतंत्र असणारा पुरुष जरी सर्व प्रकारच्या कर्मांमध्ये मग्न असला तरी वस्तुतः तो कोणतेही सकाम कर्म करीत नसतो. निराशीः यच्चित् आत्मा त्यक्त सर्व परिग्रहा शारीरम केवलम कर्म कुर्वत न आपनोति किल्मिषम. असा ज्ञानी पुरुष पूर्णपणे नियंत्रित मन आणि बुद्धीद्वारे कर्म करतो. आपल्याकडे असणाऱ्या सर्व गोष्टींवरील स्वामित्वाच्या भावनेचा त्याग करतो आणि जीवनावश्यक असणाऱ्या वस्तूंकरिताच कर्म करतो. अशा प्रकारे कर्म केल्याने तो पापकर्मांनी प्रभावित होत नाही. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः यज्ञाय आचरतः कर्म समग्रम प्रविलीयते. जो मनुष्य प्राकृतिक गुणांपासून अनासक्त आहे आणि पूर्णपणे दिव्य ज्ञानामध्ये स्थित आहे त्याचे कर्म सर्वतः दिव्यत्व प्राप्त करते. ब्रह्मार्पणं ब्रह्म हविः ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्म समाधिना. कृष्ण भावनेमध्ये पूर्णपणे तल्लीन झालेल्या मनुष्याला निश्चितच भगवत धामाची प्राप्ती होते, कारण तो आध्यात्मिक क्रियात सर्वस्वी निमग्न झालेला असतो. या आध्यात्मिक क्रियांमध्ये हवनसुद्धा आध्यात्मिक स्वरूपाचे म्हणजेच ब्रह्मरूप आहे आणि हवीसुद्धा आध्यात्मिक स्वरूपाचीच आहे. दैवम एव अपरे यज्ञम योगिनः पर्युपासते ब्रह्म अग्नि अपरे यज्ञम यज्ञेन एव उपजुह्वति. काही योगीजन
देवदेवतांप्रती प्रित्यर्थ विविध प्रकारचे यज्ञ करून त्यांची उत्तम रीतीने उपासना करतात आणि त्यातील काही जण परब्रह्मरूप अग्नीमध्ये यज्ञ अर्पण करतात. श्रोत्र आदीनी इंद्रियाणि संयम अग्निषु जुह्वति शब्द आदीन विषयान अन्ये इंद्रिय अग्निषु जुह्वति. यापैकी काही जण म्हणजे विशुद्ध ब्रह्मचारी श्रवणाधिक प्रक्रिया आणि इंद्रियांची मानसिक संयमरूपी अग्नीमध्ये आहुती देतात आणि इतर काही जण नियमन केलेले गृहस्थाश्रमी जे असतात ते इंद्रिय विषयांची इंद्रियाग्नीमध्ये आहुती देतात. सर्वाणि इंद्रियकर्माणि प्राणकर्माणि च अपरे आत्मसंयम योग अग्नौ जुह्वति ज्ञानदीपिते. मन आणि इंद्रियांच्या संयमाद्वारे आत्मसाक्षात्कार प्राप्तीसाठी इच्छुक असणारे अन्य योगीजन इंद्रिये आणि प्राणाच्या सर्व क्रिया आहुती रूपाने नियंत्रित मनरूपी अग्नीमध्ये अर्पण करतात. द्रव्ययज्ञः तपः यज्ञः योगयज्ञः तथा अपरे स्वाध्याय ज्ञानयज्ञः च यतः संशितव्रताः. कठोर व्रते धारण करीत काही जण आपल्याकडील द्रव्यांचा यज्ञ करून, काही जण खडतर तपस्या करून, काही जण अष्टांग योग पद्धतीचे आचरण करून किंवा काही जण दिव्य ज्ञानामध्ये प्रगत होण्यासाठी वेदाध्ययन करून प्रबुद्ध होतात. भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातील श्लोक 15 ते 28 याचे आपण अर्थासह वाचन केले मंडळी. त्यापुढील जे श्लोक आहेत 29 ते 42 त्याचे वाचन आपण पुढील भागात करूयात. ओम नमो भगवते वासुदेवाय.